या जीएसटी मधला 3% हिस्सा हा फक्त या देशातल्या श्रीमंतांचा आहे। आरोग्यासाठी जीएसटी शून्यावरती असावा हे सरकारला वाटत नाही। मग खरोखर जीएसटी वाढलाय का? तो वाढलाय, पण भारतातले उद्योग किती वाढलेत? सगळ्या उद्योगांची समान पद्धतीने वाढ झालेली नाहीये। आणि म्हणून वाढता जीएसटी हा वाढत्या महागाईमुळे आणि वाढता जीएसटी वाढत्या चलनवाढीमुळे त्याचा व्हॉल्यूम वाढलेला आहे। चलनवाढ कमी करा, महागाई कमी करा, आमच्या 90 कोटी लोकांच्या जगण्याचे दैना होते आहे। नमस्कार, मी विश्वास उटकी। मॅक्स महाराष्ट्राचा आजचा व्हिडिओ हा जे ताजे आकडे आलेले गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सचे म्हणजे जीएसटी आपण त्याला म्हणतो, आणि याच्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जीएसटी प्रत्येक महिन्यात जास्त आहे। आणि जर सरासरी जर काढली तर जवळजवळ 1.64 लाख कोटी ही त्याची दर महिन्याला जमेची बाजू आहे। आणि जवळजवळ गेल्या वर्षापेक्षा यावर्षी 12% वाढ दिसते आणि 13.37 लाख कोटी गेल्या वर्षीचे एकूण जमा झालेली जीएसटीची रक्कम ती आता जवळजवळ 15 लाख कोटीपर्यंत आलेली आहे। जीएसटी मधले हे जे काही कलेक्शन आहे हा सरळ सरळ या देशाच्या बजेटमध्ये लोकांनी जमा केलेला पैसा आहे, म्हणजे कर भरणं आहे। कर भरणेमध्ये हा जीएसटीचा एक भाग आहे, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर, तो या देशातली तमाम जनता भरते। आणि उत्पन्नाचा जो भाग डायरेक्ट टॅक्सेस जे आहे ते इन्कम टॅक्समध्ये। आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सबद्दल सध्या ही जी आकडेवारी मी तुमच्यापुढे मांडलेली आहे ती वेगाने वाढताना दिसते, म्हणजे साधारणपणे वर्षभरामध्ये 12% जीएसटी वाढला आहे। आणि या वाढीची जी गती आहे हे जर बघितलं, त्याचं जे कलेक्शन आहे हे जर बघितलं तर निश्चितपणे सरकारच्या दृष्टीने ही आनंददायी गोष्ट आहे। पण जनतेच्या दृष्टीने याचा जर आपण विचार केला तर जनतेच्या खिशातून हा पैसा सरकारच्या खजिन्यात जातोय। आणि 142 कोटीची जनता आहे, यातली प्रत्येक सामान्य व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्तीसुद्धा, मध्यमवर्गीय व्यक्तीसुद्धा, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय, उद्योगपती सगळेच जण ह्याच्यामध्ये भर घालत आहेत। पण 142 कोटी जेव्हा असा आपण उल्लेख करतो त्या 142 कोटीमध्ये बहुसंख्याक लोक म्हणजे 90%च्या आसपास हे असंघटित वर्गामध्ये आहेत, किंबहुना 94% असंघटित वर्ग आहे। आणि हा असंघटित वर्ग जो जनतेचा हा सर्वात जास्त म्हणजे 60% या जीएसटीमध्ये भर घालीत आहे, ही वस्तुस्थिती आहे। याचे आकडे मात्र आत्ता ताबडतोबीने उपलब्ध नाहीत, परंतु गेले 2-3 वर्ष सातत्याचा हा अनुभव आहे की करोना कालखंडानंतर सुरुवातीला अनेक उद्योजक बंद पडले, त्यानंतर त्या उद्योगाची एक पुन्हा एकदा उभारणी सुरू झाली आणि मग जीएसटीचं कलेक्शन सुरू झालं। आणि मग आता त्याची जी गती आहे ही सरकार आपले अर्थव्यवस्था कशी वेगाने वाढतीये हे सांगण्याकरता पहिल्या पानावरची बातमी किंवा टीव्ही चॅनल्समधून उच्च रवाने हे सांगण्यात येतं। पण हे जर जाणून घेतलं की गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जेव्हा 2017 साली पार्लमेंटमध्ये रात्री 12 वाजता हा कायदा मंजूर झाला, परंतु यूपीए सरकारने ज्या पद्धतीने तो आणण्याचा विचार केला तेव्हा एनडीए सरकारने तेव्हा विरोध केला। एनडीए आज एनडीए सरकार आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाने त्यांना विरोध केला होता। पण आत्ता ज्या पद्धतीने त्यांनी तो आणलेला आहे त्याच्यावरती टीका करण्यासारखं भरपूर आहे, कारण त्याचे रेट्स म्हणजे किमान 5% पासून ते 28% त्याचे जे काही रेट्स आहेत, स्लॅब्स आहेत, हे जर स्लॅब बघितलेत तर या स्लॅबमध्ये साधारणपणे उत्पादन करणारी जी जनता आहे ती आणि आपल्या उत्पन्नामधूनच त्याच्यामध्ये भर घालते, त्यांच्या कन्झम्पशनमधून सरकार कर वसूल करतं। आणि म्हणून छोट्यातल्या छोटा बिस्किटाचा पुड्यापासून चहापासून
ते तुम्ही हॉटेलमध्ये जाता, मग श्रीमंत लोक पण जातात, मध्यमवर्गीय पण जातात आणि गरीब माणूस वडापाव पण पाव खातो. याच्यावरती एकूणच GSTचं कलेक्शन जर बघितलं तर तो बेरोजगार असेल किंवा रोजगार असणारा असेल किंवा असंघटित असेल किंवा संघटित असेल, त्याचं कन्झम्पशन जे आहे हा सर्वात जास्त मोठा हिस्सा GSTमध्ये आहे आणि तो अपरिहार्यपणे आहे. आणि नीटपणे तपासून जर बघितलं तर उत्पादित वस्तू ज्या आहेत तिथे सुद्धा उद्योगपतींना, छोट्या, विशेष करून मध्यम आणि छोट्या, यांना तिथे GST भरायला लागतो. म्हणजे कच्च्या मालापासून ते पक्क्या मालापर्यंत अनेक स्तरांवरती त्यांना भरायला लागतो. हे खरं तर जिकिरीचं आहे, हे खरं तर चुकीचं आहे. किती वेळा GST भरावा यालाही काही मर्यादा आहे आणि कोणत्या दराने. त्यामुळे परंतु त्यांच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारीला सरकारने अनेक वेळा अमेंडमेंट करून सुद्धा व्यापाऱ्यांच्या तक्रारी, सर्वसामान्य माणसांच्या तक्रारी याची दाद लागत नाही आहे. आणि असं चित्र दिसतंय की जे मोठे उद्योगपती आहेत त्यांचे एकूण GSTमधलं कलेक्शन, म्हणजे आपण सरासरी कलेक्शन बघितलं एका महिन्याचं की 1,64 लाख कोटी, या GSTमधला 3% हिस्सा हा फक्त या देशातल्या श्रीमंतांचा आहे, म्हणजे त्यांचं कन्झम्पशन. बाकी उर्वरित या देशाच्या जनतेचं आहे. त्यामुळे उद्योगपतींची संपत्ती वाढताना फॉर्च्यून 500मध्ये त्यांची नावं आपण बघतो, पण जे गरीब लोक, मध्यमवर्गीय लोक, छोटे उद्योगपती, रिटेलर्स, शेतकरी हे आपापल्या छोट्या छोट्या व्यवसायातून, मग शेती असेल, छोटे उद्योग असेल, कारखाने असतील आणि हे हॉटेलसारखे व्यवसाय आहेत, पर्यटनसारखे व्यवसाय आहेत, या सर्वातून प्रचंड मोठा GST हा ही मंडळी भरतात. यांना इंटर्न काय मिळतं तर 10-12 हजार रुपयाची नोकरी कंत्राटी कामगाराची, आणि तो जास्त कॉन्ट्रीब्युशन करणार GSTमध्ये. ही एक वस्तुस्थिती आहे. या देशातला गरीब आणि मध्यमवर्गीय GSTमध्ये जास्त भरणा करतो हे मला या ठिकाणी सांगायचं आहे, आणि या देशातला श्रीमंत वर्ग हा कमीत कमी भरणा करतो हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. मला या ठिकाणी हेही सांगायचं आहे की ज्या इन्शुरन्स कंपन्या, विशेष करून मेडिक्लेम इन्शुरन्स कंपन्या, या लाखोच्या पॉलिसीज देतात, मध्यमवर्ग विशेष करून श्रीमंत वर्ग घेतो, आणि हॉस्पिटल्समध्ये हॉस्पिटॅलिटी म्हणून, म्हणजे आरोग्याची जी काही हॉस्पिटल्स आहेत या ठिकाणी त्याचा जो GSTचा रेट आहे हा तब्बल 18% जास्त आहे. म्हणजे सरकारला असंही वाटत नाही की सिनियर सिटीजन्सना आरोग्यासाठी मेडिकल इन्शुरन्स अत्यावश्यक आहे, त्या ठिकाणी शून्यावरती आणावा, GST शून्यावरती असावा, हे सरकारला वाटत नाही. पण हॉस्पिटल्सचे नफे या मेडिकल इन्शुरन्सच्या स्कीमवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत, आणि आरोग्यावरचं बजेट 80,000 कोटीचं आहे. मागच्या बजेटचे आकडे हे. पण मेडिकल इन्शुरन्सचा GST हा 18%च्याहून खाली येतच नाही आहे. सिनियर सिटीजनची संख्या या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, हे वेगळं सांगायला नको, पण सरकार याही गोष्टीचा विचार करत नाही. असे अनेक प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी GST ही एक गब्बर सिंग टॅक्स झालेला आहे हे सप्रमाण सिद्ध करता येतं. आणि मग खरोखर GST वाढलाय का? तो वाढलाय, पण भारतातले उद्योग किती वाढलेत? कोरोनापूर्वीचे उद्योग सगळे काय वाढलेले नाही आहेत. 8 काही प्रमुख, म्हणजे हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटल्स, ट्रॅव्हलिंग, हॉटेलिंग आणि छोटे मॅन्युफॅक्चरिंग, विशेष करून टेक्स्टाईल, याच्यामध्ये वाढ झालेली आहे. पण तो सर्व उद्योग एकाच वाढीने गेल्या 21 नंतर, म्हणजे 21च्या 6 महिन्यानंतर 22 आणि 23, म्हणजे 2.5 वर्ष सगळ्या उद्योगांची समान पद्धतीने वाढ झालेली नाही आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग, आपण 7 ते 7.5% महागाई कोरोनानंतर वाढलेली बघितलेली आहे.
आणि मग GST 2021चा घ्या, 22चा घ्या आणि 23चा, ही जी काय चलनवाढ 4%च्या वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेहमी म्हणत असते की 4% ते 6% हा जो बँड आहे ना, हा आमच्या दृष्टीने खतरनाक आहे, आम्ही त्याच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करू. पण गेले 5 वर्ष तुम्ही बघा, 7% 7.5% हा जो चलनवाढीचा दर आहे, म्हणजेच इन्फ्लेशन, म्हणजेच महागाई आणि चलनवाढ या 2 फॅक्टरमुळे जो होलसेल प्राइस इंडेक्स आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स या 2 मापनातून भारत सरकार लोकांपर्यंत दर महिन्याला हा आकडा आणते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगते आम्ही 6%च्या खाली आणण्याचा प्रयत्न करू. ऑफिशियली तो आज 5.8 आहे, पण तो सतत 6.5, 7.5, 8 होय 8पर्यंत गेला होता. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जी व्हॅल्यू GSTमध्ये आज सामान्य लोक कॉन्ट्रीब्यूट करतात, त्याची या इन्फ्लेशनमध्ये व्हॅल्यू ही 21मध्ये, 22मध्ये आणि 23मध्ये दर महिना गणिक वाढत चाललेली आहे. आणि म्हणून वाढता GST हा वाढत्या महागाईमुळे आणि वाढता GST वाढत्या चलनवाढीमुळे त्याचा व्हॉल्यूम वाढलेला आहे. सरकार आकडे जरी तुमच्यापुढे त्यांचे मांडत असले तरी सर्वसामान्य माणसांनी महागाई सोसायची, चलनवाढ भोगायची, स्वतःचा खिसा रिकामा करायचा आणि सरकारचा कर भरणा करायचा. आणि जगण्याचं जे काही साधन त्यांच्या हातात उपलब्ध आहेत त्याची क्रयशक्ती वाढत नाही, म्हणजे पर्चेसिंग पॉवर, म्हणजे रुपयाची खरेदी करण्याची ताकद वाढत नाही. अशा या कालखंडात वाढलेला GST आणि वाढलेले गरीब हे दोनही आकडे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचा हंगर इंडेक्समध्ये 111वा नंबर 130 देशांमध्ये, याचं जर आपण गणित मांडलं तर हा गरिबांचा देश, भुकेलेला देश, 80 कोटी लोकांना 5 किलोचं आम्ही मोफत राशन पुढे 5 वर्ष देऊ असं सांगणारं मोदी सरकार, अशा वेळेस GSTचे हे आकडे नेमके त्या चलनवाढीचे आणि महागाईचे एक प्रतिबिंब या GSTमध्ये पडतं. आणि म्हणून चलनवाढ कमी करा, महागाई कमी करा, आमच्या 90 कोटी लोकांच्या जगण्याचे दैना होते आहे हे या GSTच्या वाढीच्या आकड्याबरोबर सांगणं आवश्यक आहे. अर्थकारण आणि अर्थशास्त्र आणि आकडे नेमके कोणाची व्यथा मांडतात आणि कोणाचा बोलबाला करतात हे नीटपणे सर्वसामान्य जनतेने समजून घेणं आवश्यक आहे. आणि ही या GSTमधले तमाम जनतेचे पैसे ते नंतर त्या बजेटमध्ये भारताचा विकास नावाने कोण त्यातला महत्त्वाचा हिस्सा ओढबारून घेतो हे आपल्याला कळेल. गेले 10 वर्ष कळलंय. आता 10वं बजेट 1 फेब्रुवारीला येईल तेव्हा ज्यांनी GSTमध्ये कलेक्शन केलंय त्यांनी आमच्यावरती किती खर्च करता, आमच्या रोजगारावरती किती खर्च करता, आमच्या जगण्याच्या हक्कांवरती किती खर्च करता, याविषयी आवाज उठवणं आवश्यक आहे. आणि जगण्याचा हक्क म्हणजे माझा आरोग्याचा हक्क, माझ्या घराचा हक्क, होय परवडणाऱ्या घराचा हक्क, आणि माझ्या नवीन रोजगारावरचा हक्क, या गोष्टी आपण या GSTच्या निमित्ताने समजावून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तो लाईक करा, तो शेअर करा आणि होय व्हायरल करा, ते फार आवश्यक आहे. धन्यवाद.